लगाई जे एकांती अलभ्यते येते लाभ घरा विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी भावे तरी दंभदुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गाई जे कांती अलभ्यते ते लाभ घरा प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव भक्त देवचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा साधा सरळ सोपा असा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार आहे। तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला जीवनामध्ये आल्याच्या नंतर खरं हित पारमार्थिक हित करून घ्यायचं असेल तर अभंगामध्ये काही पथ्य सांगतात। म्हणजे आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबार आहे हित आणि त्याची पथ्य ह्या दोघांची चर्चा आजच्या अभंगात करतात। विठ्ठल विठ्ठल माईकला फक्त साधा आवाज ठेवायचा, बाकी सगळं बंद करायचं। मग चालीच्या टायमाला पुन्हा द्या, ते भोंग्यांचा आवाज लागला तर अजून कमी करा, त्याचा रिपीट इथे येते। कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, साधू संतांच्या आशीर्वादानं वारकऱ्यांच्या सहकार्यानं समस्त ग्रामस्थ मंडळी गिरणारे यांच्या संयुक्त विद्यमान श्री क्षेत्र गिरणारे ओम चैतन्य सद्गुरु दादागुरु बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज आस्थाना द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं नवनाथ ग्रंथाचं पारायण व कीर्तन सोहळा आणि त्यानिमित्तानं आज ही तिसऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळ आयोजक मंडळ सप्ताह कमिटी यांच्या संयुक्त विद्यमान व नाथ भक्त परिवार गिरणारे यांच्या विशेष सौजन्य आणि आमच्या तुषारदादांचा विशेष संपर्क त्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली आणि त्यानिमित्तानं तुम्हा सर्व भगवत भक्तांच्या दर्शनाचा आलेला हा खरं तर योगायोग आहे। त्या निमित्तानं कार्यक्रमासाठी उपस्थित असणारा मोठ्या प्रमाणात मातृवर्ग पितृवर्ग उपस्थित सर्व भगवान परमात्म्यावरती भगवान नारायणाचा अवतार असणाऱ्या मच्छिंद्रनाथ महाराजांवरती सर्व प्रेम करणारा हा नाथ परिवार, त्या निमित्तानं उपस्थित असणारी सर्व गायनाचार्य माझी गुरुबंधू मंडळी, हरिभक्तीपरायण गायनाचार्य माझे छोटे गुरुबंधू, गोड ज्यांचा अगदी कोकिळेसारखा सुनस्वर असा आवाज आहे ते हरिभक्तीपरायण आमचे विनायक महाराज आहे। विनायक नाम कमी पडतं की काय म्हणून त्यांना सहकार्य करायला परत त्यांचे दुसरेच नावकरी म्हणजे गणेश महाराज आहेत। एक गणेश एक विनायक आहे आणि त्यांची जोडी कमी पडली म्हणून कृष्ण अर्जुनाची जोडी त्या ठिकाणी उपस्थित आहे की काय। आदरणीय अर्जुन महाराज आहे आणि ज्यांचा मृदंग नुसता वाजत नाही, ज्यांचा मृदंग इतक्या लहान वयात अगदी बोलतो, त्यांचं नाव आहे कृष्णा महाराज, नाही का। सुंदर मृदंग ज्यांचा बोलतो, एवढा पखवाद वाजवणं सोपं नाही हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे। ज्यावेळेला आम्ही आळंदीमध्ये होतो शेजारी संस्था, खरं तर कृष्णा महाराज अगदी छोटे होते, बारखागडी, नाही का। नेहमी त्याचं फिरणं इकडं तिकडं असायचं। इतक्या कमी वयात कृष्णा इतका महाराष्ट्रात मोठा होईल असं वाटलं नाही, पण भगवान परमात्म्याच्या कृपेनं ज्ञानोबरायांच्या आशीर्वादानं आज पखवाद क्षेत्रामध्ये इतक्या लहान वयामध्ये इतकी मोठी क्रांती केली आणि तुम्हा सर्वांना ते उपभोगायला मिळालं। खरं तर तुम्ही सगळी मंडळी भाग्यवान आहेत, इतकी उत्तम मंडळी तुम्हाला कार्यक्रमासाठी उपस्थित झाली। सुंदर पेटीचा ज्यांचा आवाज आहे, खरं तर स्वर माझा पांढरे 3चाच आहे, पण दमल्यामुळे मी म्हणलं भागलं काळी 2ला, पण नाहीच भागलं, शेवटी तिथं आलंच नाही, त्याच्यामुळं पुन्हा स्वर बदलून घ्यावा लागला। उपस्थित सर्व टाळकरी चोपदार पेटी वाजवणारी सुरेख मंडळी, माझ्या समवेत आळंदीहून आलेले माझे गुरुबंधू भागवताचार्य हरिभक्तीपरायण महिषानंदजी शास्त्री महाराज सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि अभंगाच्या भावार्थाकडे वळतो। विठ्ठल विठ्ठल खरं तर ही पावनभूमी आहे। साधारणपणे 250 किलोमीटरचा प्रवास मी आळंदीहून करून आलो। गाडीतून उतरल्या कृष्णा महाराज थकल्यासारखं जाणवलं, थोडंसं कंटाळा आला होता। त्याचा आज एकादशी आहे आणि एकादशी असल्याच्या नंतर पण आनंद ह्या गोष्टीचा वाटला। ज्या वेळेला ह्या पवित्र स्थानामध्ये आलो, हे वातावरण तुमचं पाहिलं,
आणि भगवान मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेतलं। त्यावेळेला काय जाणू ह्या जागेचा महिमा आहे काय मला माहिती नाही। भगवान परमात्म्याची जी जागरूकता आहे ती फार सुंदर आहे आणि जागृत देवस्थानाचं दर्शन घेतल्याच्या नंतर एवढा प्रवासाचा थकवा क्षणाच्या आत गेला। ह्या जागेचा खरा तर तो महिमा आहे महाराज, खरा महिमा। भगवान परमात्म्याचं एक अंश या ठिकाणी नांदतोय म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात आहे आणि तो तुम्हाला आम्हाला उपभोगायला मिळतोय आणि उपभोगायला मिळत असल्यामुळे ह्या जागेला आलेली जी प्रसन्नता आहे ती भगवान परमात्म्याचीच आहे। कसं ज्या वेळेला दैवत जागृत असतं ना त्यावेळेला वातावरणामध्ये निर्मिती करावी लागत नाही, वातावरण निर्माण होत असतं, तयार करावं लागत नाही। तसं भगवान परमात्म्याच्या प्रसन्न अनुभूतीनं, भगवान परमात्म्याच्या प्रसन्न कृपाछायाने सर्व वातावरण तुमच्या गिरनार गावाचं अगदी स्वच्छ सुंदर आणि पावित्र्य रममाण, अगदी शीतल स्वच्छ नाजूक इतकं सुरेख झालंय की ते वाखाणण्याजोगं आहे, बोलावं तितकं कमी आहे। अशा भगवान परमात्म्यालाही नमन करतो आणि अभंगाच्या भावार्थाकडे वळतो। विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे नमो हरीची या दासा, 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 सर्व इच्छा पूर्ण सर्व इच्छा पूर्ण तुका म्हणे नमो हरीची या दासा, म्हणे नमो हरीची या नाथांना नारदाच्या गादीवरून दंडवत प्रणिपात करतो आणि अभंगाचा भावार्थ तुम्हा सर्वांच्या समोर मांडतो। मंडळी, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, तुम्हा सर्वांच्या परिचयाचा आहे, साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे। अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा सर्वसामान्य जीवाचं हित व्हावं असं वाटत असेल तर महाराज म्हणतात मी अभंगाची काही पथ्य सांगितलीत, ती पथ्य तुम्ही पाळली की तुमचं हित होईल। मंडळी ऐका, ह्या संपूर्ण मृत्यू लोकाचं जर आपण अवलोकन केलं तर सर्वात लहान जीव आहे मुंगी, सर्वात मोठा जीव आहे ब्रह्मदेव। तुम्ही आम्ही सगळी मधल्या फळीतली माणसं आहेत। मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जी काही जीवदशा आहे त्यामध्ये सगळ्यात उत्तम प्रकारची जीवदशा कोणती असेल तर ते मानवाचं जीवन आहे आणि ते मानवाचं जीवन भगवत कृपेनं म्हणा तुम्हाला आम्हाला भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी ते मिळालंय। पण मिळालेल्या ह्या मानवी नरदेहामध्ये प्रत्येक माणूस सध्या हे धावपळीचं युग आहे आणि प्रत्येक जण कोणत्याही क्षेत्रातला असो तो सध्या धावताना दिसतोय। का तर त्याच्या काही इच्छा अपेक्षा त्याला पूर्ण करायच्या आहेत। शास्त्र असं सांगतं प्रत्येक माणसाच्या 3 प्रकारच्या इच्छा आहेत। बारकाईने ऐकलं तर कळेल तुम्हाला। मी 3 सांगितलेल्या इच्छा ज्याच्या नसतील त्यांनी हातवर करा, आजचं पाकिट तुम्हाला सप्रेम भेट घेऊन जा, काही काळजी करायचं कारण नाही। प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाच्या 3 इच्छा, तशा अनंत इच्छा आहेत, पण त्या 3 इच्छांमध्ये त्या सुप्त इच्छा आहेत। प्रत्येक मानवी जीवनाची पहिली इच्छा आहे मला कधीही मरण येता कामा नाही। ऐका ना, इच्छा आहे ना, प्रत्येकाची हीच इच्छा आहे। दुसरी इच्छा आहे मला जीवनामध्ये सुख झालं पाहिजे, दुःख येता कामा नये। आणि तिसरी अभंगाच्या दृष्टीने महत्त्वाची इच्छा आहे प्रत्येक मानवी जीवनातल्या प्रत्येक मनुष्याला वाटतं जीवनात आल्याच्या नंतर माझं हित झालं पाहिजे। प्रत्येकाच्या 3 इच्छा आहेत। पहिली इच्छा सांगतो मी तुम्हाला, ऐका। प्रत्येक मानवी जीवनाची पहिली इच्छा आहे ह्या जगतामध्ये आल्याच्या नंतर मला मृत्यू येता कामा नये। ही गोष्ट फार अवघड आहे सध्या। लहान मुलाला मराव वाटत नाही याच्यात नवल नाही, तरुण माणसाला मराव वाटत नाही याच्यात नवल नाही, म्हाताऱ्या माणसाला मराव वाटत नाही याच्यात नवल नाही, पण ज्याला मरायला लागलाय त्यालाही मराव वाटत नाही ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे। त्यालाही वाटतं मला इथं कुठंतरी न्यावं आणि देवळ्याला नेऊन मला एखादं इंजेक्शन मारावं, सलाईन भरावं, मी अजून 4 महिने जागावं अशी प्रत्येकाची काय इच्छा आहे। प्रत्येकाला वाटतं जागावं, मरू वाटत नाही। महाराज म्हणले मरो टेकले शरीर पाया खोदोनी बांधिते घर। मरावं कोणाला वाटत नाही, मानवी जीवनाची फार मोठी शोकांतिका आहे। चला, दुसरी गोष्ट प्रत्येकाला सुख पाहिजे ही मानवी जीवनातली इच्छा आहे आणि तिसरी गोष्ट आपलं हित झालं पाहिजे। असा कोण माणूस आहे? प्रत्येकाला आपल्याला हित करायचंय म्हणून तर आपण 9 ते 11 कीर्तनाला आलोय ना। आपल्याला हित करायचंय म्हणून आपण भगवान परमात्म्याची भक्ती करतो ना। आपल्याला हित करायचंय म्हणून तर आपण दान धर्म करतो ना। आपल्याला हित करायचंय म्हणून तर आपण आज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत धावतोय ना। प्रत्येकाला हित करायचंय। हित का करायचंय? कारण हा आपला अंतरंग स्वभाव आहे आणि माणसाचा जो आतला स्थायी स्वभाव आहे तो एक ना एक दिवस बाहेर आल्याशिवाय राहत नाही। विठ्ठल विठ्ठल।
असल्यामुळे प्रत्येकाला वाटतं मला सुख मिळालं पाहिजे आणि प्रत्येकाची आंतरिक इच्छा आहे माझं हित झालं पाहिजे, हित झालं पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आहे, प्रत्येकजण हितासाठी धावपळ करतोय. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येकजण जर कशासाठी धावत असेल, कशासाठी पळत असेल तर आपलं हित व्हावं हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. पण मंडळी, हितासाठी सगळे धावतात, पण कुणी हात वर करून सांगावं आता इथं बसलेल्यापैकी माझ्या सकट महाराज माझ्या संसारामध्ये माझं हित झालं आणि मी आता सर्व अंगानं सुखी आहे, मला कोणतंच दुःख नाही, मला कोणतंच टेन्शन नाही. आहे का असा माणूस? शोधून सापडायचं नाही महाराज, शोधून सापडत नाही. सापडत का नाही? जिथं हित करायला जातो ते हिताची लक्षणं नसलेल्या ठिकाणी आम्ही हित करायला जातो, त्याच्यामुळे आमचं हित होत नाही. सध्या लोकांची अडचण अशी आहे, आपण जर एकमेकाच्या समोर आलो तर आपण एकमेकाला म्हणतो रामराम, तो पुढचा म्हणतो रामराम, त्याला पुढचा म्हणतो बरं आहे का, तो तिकडला म्हणतो, इकडला म्हणतो काय चाललंय, तो तिकडला म्हणतो बरं आहे. पण बरं आहे म्हणताना सुद्धा तो चांगलं म्हणत नाही, इतकं टेन्शन आहे सध्या लोकांना. ते बरं आहे म्हणताना सुद्धा काही खरं नाही आहे महाराज. अशी प्रोसेस सध्या मानवी जीवनात झाली. प्रत्येकजण हितासाठी झटतोय पण हित मात्र होताना दिसत नाही. मंडळी ऐका, तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये आम्हाला हिताची व्याख्या स्पष्ट करून सांगितली. तुकोबारायांचं जीवन पाहिलं तर तुकोबारायांना हिताचं काय साध्य करता आलं तुम्ही सांगा. महाराज म्हणतात श्री एक अन्न करता मेली. तुकोबारायांची एक बायको अन्न करता मेली. तुकोबाराय म्हणतात हित करायचं असेल तर असं करा. त्यांनाच काय हित करता आलं, मी बोलले त्या विषयावर. तुकोबारायांपेक्षा जास्त हित सध्या आता सध्याची माणसं करतात. तुकोबारायांना ती होती एक गुंठा जागा घेता आली नाही, आम्ही काय घेतलं नाही तुम्ही सांगा. तुकोबारायांना होती ती प्रॉपर्टी जपता आली नाही, आम्ही आहे त्याच्यात आमदुपट वाढवली. सगळ्या अंगानं हित माणसाला, आणि माणसं तुकोबारांनी सांगितल्यापेक्षा हिताच्या ठिकाणी जागेत. सांगतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. नवीन लग्न झालं, नवीन लग्न झाल्याच्या नंतर 4-5 दिवसांनी घरामध्ये सत्यनारायणाची पूजा होती. महिला मंडळ बारकाई नाही का. आणि सत्यनारायणाची पूजा असताना गावातले 100 वारकरी जेवणासाठी निमंत्रित केले. आमच्या पुणे जिल्ह्यात त्याला नाचकीन म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती. काय म्हणते? काय कानकोरनच म्हणतात ना. हा म्हणजे तुम्हाला पटलं म्हणजे बास, बाकी काय नाही. आता ते कानकोरन महिला मंडळ असतेच किती असते, काय त्याच्यात तूप बसायचं तुम्ही मला सांगा. हीच सांगतो तुम्हाला किती करते. ते कानकोरन आणलं घरातलं आणि मग ते 51 पासून तर पुढं ती 75 पर्यंत वाढत गेली. खोटं सांगत नाही, तिची पण सासू जिवंत होती. कोणाची? तुम्ही म्हणाला असं कसं काय, गोष्टीत किती पण सासा जिवंत राहतात, फक्त वक्त्याक ताकद असली पाहिजे. तिची ती सासू जिवंत होती पण थोडी वयोवृद्ध झाली होती. एवढा जाड चष्मा लावलेला, तो मागं डोळ्याला असा बांधलेला, डोक्यावर पदर घेतलेला, म्हातारी वाकत वाकत कमरत आली, जीर्ण झाली होती, थोडीशी वृद्ध अवस्थेला झाली होती. ती आली आणि तिनं असं पाहिलं, सुनबाई काय चाललंय? म्हणजे काय नाही आत्याबाई, तूप वाढते. अगं एवढं तूप वाढत असतात वय कुठं? अगं असं तूप वाढल्याच्या नंतर संसार प्रपंच होत असतो का? ती म्हणली आत्याबाई माझी नाचसून आणि माझी सून तर याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वाढत होती, मी कान कोरण्यावरती आणलंय. ती म्हणजे आण इकडं तूप, कळत नाही तुम्हाला किती तूप वाढायचं. तुम्ही म्हणला आता कंचा चमचा, कंचा आणील आता सांगा. कान कोरण्याच्या खाली कुठं चमचा राहतो का? आता ही म्हातारी आतमध्ये गेली, चुलीला गौरी लावली होती, कळते ना तुम्हाला गौरी, आणि ती चुलीला गौरी लावली, त्याचा झाला विस्तव. त्याच्यावर त्या कानकोरण्याने 2-4 थेंब सोडले, त्याचा धूर झाला. तो धूर घेऊन आली बाकीच्यांना म्हणली याच्यावरच भागवा, आता दुसरं नाही काही मिळायचं तुम्हाला, नाही का. आता तुम्ही सांगा, एवढं ही जर माणसं करतात तर तुकोबारायांना सांगायची गरज काय? विठ्ठल विठ्ठल आमच्या गावाजवळ रेशनिंगचं दुकान आहे. आमच्या गावात 5-6 गावचं रेशनिंग दुकान एकत्रित आहे. हीच सांगतो तुम्हाला, ते तुमच्या जीवनाची बसते म्हणून पुढे जातो. त्या रेशनिंग दुकानामध्ये 8-10 दिवसापूर्वी मी घरी गेल्याच्या नंतर आमच्या शेजारच्या गावाचे एक शिक्षक आणि शिक्षिका होते. ते प्राध्यापक मोठे प्राचार्य आहेत आणि त्यांची मिसेस मॅडम आहे. त्यांना जवळजवळ 85,000 रुपये पगार आहे आणि त्यांच्या मिसेसला जवळ 70-75,000 रुपये पगार आहे. 75 + 85 किती झाले? कीर्तन संपल्यावर सांगा, लगेच काय काळजी करू नका. एवढा पगार त्यांना आहे. 40 लाखाच्या फॉर्च्युनर गाडी घेऊन रेशनिंगच्या दुकानापुढे उभी होती. आता बारकाई नाही. मी आमच्या शेताकडे गेलो आणि शेताकडे जाऊन आलो. जाऊन आल्यानंतर मी म्हणलं मॅडम सर चला ना म्हणलं चहा प्यायला घरी. ते म्हणले महाराज चहा प्यायला घरी आलो असतो पण मी कार्ड नंबराला लावले. आलं ना लक्षात तुमच्या? कार्ड कुठं नंबराला लावलंय? रेशनिंग दुकानदाराकडे. मी 2 मिनिटं विचार केला, ह्या माणसाला 85,000 पगार आहे, यांच्या मिसेसला 75,000 रुपये पगार आहे, जवळजवळ 1.5 लाखाची भरती महिन्याला घरात होते, 40 लाखाची फॉर्च्युनर गाडी, 1.5 तास झाला हा माणूस उभा आहे. म्हणलं सर
रेशनिंगला काय मिळतो तुम्हाला? म्हणले महाराज पोरांनी रेशनिंग कार्ड सेपरेट केले, आम्ही दोघंच नवरा बायको आहे. म्हणलं मग तुम्ही 1.5-2 तास कशाला उभे राहिले उन्हामध्ये? म्हणले काय नाही महाराज, आम्हाला 12 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मिळतो, तुम्हाला घेऊन जायचं आहे. म्हणले याला हित म्हणायचं महाराज. आता दुसरं काय सांगू तुम्हाला नाही का? 40 लाखाची फॉर्च्युनर गाडी घेऊन 85-75 हजार पगारावाली माणसं, पण फुकट असलेली वस्तू सुद्धा सोडत नाही, इतकी हिताच्या ठिकाणी माणसं जागी आहेत. विठ्ठल विठ्ठल. पण तुम्हाला खरं सांगू, ज्याला मानवी जीवन हित म्हणतं तुकोबार आहे, त्याला हित मानत नाही. हित ते करावे. 2 मिनिटं तुमचं प्रमाण मी घेणारच आहे, पण अजून एक 5 मिनिटं वेळ द्या मला, त्याच्यावर यायचंच आहे मला. तुकोबाराय ज्याला हित म्हणतात ना, ते हित आपण करत नाही, आणि आपण जे हित समजतो त्याला तुकोबाराय हित मानत नाही. चला, आपण कोणाला हित मानतो माहितीये का? पैसा कमवणं याला आपण हित म्हणतो, पद कमवणं याला आपण हित म्हणतो, बायका मुलं चांगली असणं हिताचे लक्षण समजतो, मान प्रतिष्ठा, स्वाभिमान, लौकिक, ऐश्वर ह्या गोष्टीला आपण हित म्हणतो. बाकीचं मानवी जीवन कशाला हित म्हणतं? पण मंडळी, हे आपलं हित असू शकत नाही. पैसा हे हिताचं लक्षण नाहीये. तुमचा मित्र जर पैशावाला असला तर एका दिवशी त्याच्या गळ्यामध्ये हात घाला आणि त्याला प्रेमाने विचारा, बाबा एवढा पैसा आहे तुझ्याकडे, खरंच तुझं हित झालंय का? तो जर हो म्हणला तर आजचं पाकिट तुम्हाला देऊन जातो महाराज. पैसा हे हिताचं लक्षण कधी असत नाही. माणसं पैशानं श्रीमंत झाली पण समाधानानं दरिद्री राहिली. आज कोणाचाही चेहरा बघा, पण चेहऱ्यावर प्रसन्नता नाही राहिली महाराज. आणि तुम्हाला सांगू, मरेपर्यंत पैसा केव्हाही कमवता येईल, पण एकदा समाधान जर हृदयातलं गेलं तर तुम्ही मरून जाल, पण समाधान परत मिळायचं नाही. भगवान परमात्म्याने ठेवलंय ना, त्या परिस्थितीमध्ये समाधानी आणि आनंदी राहायला शिका. पैसा समाधान देतो, पण कोणता? बारकाई नाही का? दिवसभर कमावलेला पैसा जर संध्याकाळी शांततेनं झोपू देत असेल तर समजून जा पैसा इमानदारीनं घरी आलाय. आणि दिवसभर कमावलेला पैसा संध्याकाळी जर अंथरुणावर तुमची उलथापालत करत असेल तर समजून जा पैसा नको त्या मार्गाने घरी आलाय. जीवनातली श्रीमंती काय माहितीये? लय पैशावाला जीवनात श्रीमंत नाही. मग श्रीमंत कोणी जगात? आज एवढीच व्याख्या कीर्तनातून घरी न्या. 7 वाजता जेवण झाल्याच्या नंतर 8 वाजता बाजीवर पडल्या बिना गोळीची ज्याला शांतते झोप येते, जगात त्याच्या इतकं श्रीमंत दुसरं कोणी नाही महाराज. कमवता आली तर जीवनाच्या पाठीवरी श्रीमंती कमवा. काही माणसांना झोपायच्या 4-4 गोळ्या आहेत, काहींच्या गोळ्या पोटात जाऊन झोपल्या, गडी जागच आहेत. लई परिस्थिती अवघड आहे महाराज. आणि तुम्हाला सांगू, तुम्हाला झोपायला जर गोळ्या खावं लागत असतील तर मनुष्य जन्मात येऊन तुमच्या इतके दरिद्री तुम्हीच आहेत. विठ्ठल विठ्ठल. आमचे गुरुजी सांगतात, बाळांनो अर्धी भाकर असावी पण तिनं आपल्याला समाधान द्यावं. म्हणून माझं एक वाक्य सांगू काय? अरे तुमच्या दोन्ही खिशांमध्ये रोज 5 लाख रुपयाच्या नोटांचा खळखळाट असावा. माझं वाक्य ऐका. तुमच्या दोन्ही खिशांमध्ये रोज 5 लाख रुपयाच्या नोटांचा खळखळाट असावा, पण त्याच्या एकाही रुपयामागं कोण्या गरीबाचा तळतळाट नसावा. याची काळजी मात्र समाजाने घेतली पाहिजे. कारण त्या तळतळाटीचा कमवलेला पैसा तुम्हाला शांत आणि समाधानानं झोपू देऊ शकत नाही. 7 कोटी घरं पायापासून कळसापर्यंत ज्या रावणाची सोन्याची होती, तुकोबारांना सांगावं लागलं, सांगा ते कवडी गेली नाही, त्याच्या मानानं आपल्याकडं कवडीभर सुद्धा संपत्ती नाही. काय? आपल्या बोटात एकच अंगठी, ती सासूनं धोंड्याच्या महिन्यात दिलेली, आख्या गिरणारच्या सप्त्यात तीच घालून येऊन परत सोनार गण येऊन गाण ठेवतो, तरी केवढा रुबाब आहे. काय आपल्याकडं तुम्ही सांगा ना, काय संपत्ती आहे? माझं बोल नाही का? 10 कोटीचा बंगला असला तर कोणी टेरेसवर जाळणार नाही का? जाळीन. काही संपत्तीचं घेऊन बसले. बंगला कशाला म्हणायचं माहिती का? प्रत्येकाच्या गावची स्मशानभूमी हा आपला प्रत्येकाचा बंगला आहे. बंगला कशाला म्हणायचं? बंगल्याची व्याख्या आहे का? जिथं गेल्यावर आम्हाला कोणी उठ म्हणत नाही त्याचं नाव बंगला. आणि स्मशानभूमीत गेल्यावर आम्हाला पुन्हा कोणी उठवतंय का? नाही. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आठवड्यातून एखादी चक्कर मारत जा. पुढं हा. आणि त्या बंगल्याला सांगा एक जागा राखीव ठेव बरं का, यायचंय आम्हाला. आणि तुमची इच्छा असून इथून जावंच लागते. सध्या श्रीमंत माणसाच्या इथं जर आम्ही गेलो, बटन दाबलं तर गार पाणी, बटन दाबलं तर गरम पाणी आहे. लाखो रुपयांना मी कोटी रुपयाचे शॉवर आहेत काही माणसांच्या घरात, पण शेवटची आंघोळ ग्रामपंचायतीचा रस्ताच आहे, मोडलेली खाटच आहे महाराज. तिथं कोणत्या श्रीमंताला शॉवर खाली धुवून आणलं जात नाही का? आणलंय. हातभर गादीवर आयुष्यभर झोपणारी माणसं स्मशानभूमीत गेल्यावर आहे त्या लाकडांवर ॲडजस्टमेंट करतात. केवढी ॲडजस्टमेंट आहे? एखाद्या क्लासवन अधिकाऱ्यांनी म्हणायला पाहिजे, आयुष्य गेलंय माझं स्पंजच्या गादीवर झोपण्यात, आणि खुशाल तुम्ही मला बाबळीच्या लाकडांवर झोपवलं, हो माझी गादी घेऊन या. आहे का कोणाला गादी? महाराज म्हणले गादी नाही. तुकोबाराय म्हणले पलंगानी हाला सुपत्ती, शेवटी गोवऱ्या सांगाती. किती पलंग झोपायला असले तरी शेवटच्या वेळेला गोवऱ्यांचंच अंथरूण आहे. आणि माझं एक वाक्य फक्त ऐका, सगळ्याच्या किमती लोकांनी बदलल्या, महिला मंडळ सगळ्यांनी बारकाईनं ऐका बरं. अरे आपल्या आजोबा पंजोबाचा काळ होता ना, त्यावेळेला खाण्यापिण्याची मारामारी होती, दळणवळण नव्हती, आधुनिक यंत्रणा नव्हती, गरिबी होती, कपडे नव्हती, काही नव्हतं. पण आता 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, चांगली कपडे घालायला, चांगलं अन्न खायला, लोक चंद्रावर गेली, मंगळावर गेली.
₹1.5 किलोचं तेल 150 रुपये किलोवरती गेलं, 4 रुपये किलोची साखर 40 रुपये किलोवरती गेली. सगळ्या गोष्टी महागाईनं वाढल्या, पण अजूनही एका गोष्टीची किंमत समाजानं वाढवली नाही. कोणती? अजूनही माणसं मेल्यावरती श्रीमंत मेला तरी कपाळाला रुपयाचा आहे आणि गरीब मेला तरी कपाळाला रुपयाचा आहे. नाशिक जिल्ह्यात किती आहे? रुपयाचं आहे ना? नाही, वाढवला असेल तर आमच्या पुण्यात अजून रुपयाचं. तेव्हा विचारलेलं बरं राहत. का बरं लोकांनी रुपयाची किंमत नाही वाढवली? माझं तर वैयक्तिक मत आहे, ज्याला 5-6 लाख रुपये महिना आहे ना, तो गेल्यावर त्याच्या कपाळाला 2000ची नोट लावायला पाहिजे. कारण तो चालल्याच्या नंतर जर रस्त्याने लोकांनी पाहिलं तर कपाळा का बघून ठरवायला पाहिजे जागीरदार चाललाय वाटतं, नाही काही ठरवलं पाहिजे. पण देशाचा पंतप्रधान गेला तरी कपाळाला रुपयाचा आहे, आणि माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस गेला तर कपाळाला रुपयाचा आहे. का? अरे तो रुपया तुम्हाला आम्हाला खुणवतोय. अरे किती पळान किती धावा, जाताना तुमची किंमत रुपयाचा आहे. आणि तो रुपया थाटामाटात लावून लोक स्मशानभूमी जातात. आमच्या पुणे जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी सावडायची पद्धत आहे. लोक दुसऱ्या दिवशी सावडायला गेली की तो रुपया गावच्या स्मशानभूमीत टाकून जावा लागतो. तोही वरती नेता येत नाही. इथला एकही रुपया वरती नेण्याची योजना अजून अस्तित्वात नाही. मारामाऱ्या कशासाठी करता? एकमेकाचा द्वेष कशासाठी करता? एकमेकाचा मत सरकारता कशासाठी? काय तुमचं आमचं काही नाही. महाराज म्हणतात, निमित्ताचा धनी केला अशी प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. कोणे दिवशी यम येतील चालून, कोणे दिवशी प्राण जातील घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन. एकटे राहावे, समयाशी सादर व्हावे, देव ठेवेल तैसे राहावे. पैसा हे मानवी जीवनाचं हित नाही. चला, दुसरं माणूस हित कशाला समजतात? पद कमवणं. सध्या जर तुम्ही अख्ख्या भारतात लक्ष टाकलं तर केवढ्या मारामाऱ्या चालू आहेत माहिती तुम्हाला? अरे 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 म्हणून एक व्हॉट्सअपला एक स्टेटस आला होता, विनायक महाराज परवा दिवशी. मी तो ठेवणार होतो पण नाही ठेवला, म्हणलं मोर जाऊ दे. एकाने असं लिहिलं होतं, तुम्ही ज्या नेत्याच्या मागं पळताना प्रत्येक तासाला त्याची अपडेट घेत जा, नक्की तो त्याच पक्षात आहे का? विठ्ठल विठ्ठल. पद हे जीवनाचं हित असू शकत नाही महाराज. सध्या जी खुर्चीवर बसलेली मंडळी आहेत ना, खुर्चीवर म्हणजे पदाच्या, तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, सध्या जे लोकांचा तुम्हाला नमस्कार आहे, तुम्हाला नाही तुमच्या खुर्चीला आहे. लोकांना उगवत्या सूर्याला नमस्कार करायची सवय. ज्या दिवशी लोकांच्या लक्षात येईल हा काहीच कामाचा राहिला नाही, तुमची खुर्ची जाईल, तुमची सत्ता जाईल, तुमची संपत्ती जाईल, त्याला नमस्कार करणारा शेजारून जाईल पण तुम्हाला हाक मारायचा नाही. आणि ज्याचं सत्ता गेली, ज्याची संपत्ती गेली, लोक त्याला विचारित नाही महाराज. लोक शेजारून त्याला रामराम घालत नाही, नातेवाईक डिमांड देत नाही, याच्यात नाही, बायको सुद्धा इज्जत देत नाही, त्याला मिस कॉल सुद्धा कोणी हानीत नाही महाराज. आला तर त्याला कंपनीचा फोन येतो आणि ती बाई तिकून म्हणते आपका बॅलन्स खत्म हो गया है, आया आया. मी तिलाही कळालं तुम्ही भिकारी झाली म्हणून. विठ्ठल. अडचणीच्या काळात देशाचं पंतप्रधानपद ज्या व्यक्तीनं सांभाळलं त्यांचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग. 10 वर्ष देशाचं रेग्युलर पंतप्रधानपद सांभाळणारे. आताच्या पंतप्रधान पदाच्या आधी त्यांचीच कारकीर्द आहे. रेग्युलर 10 वर्ष तोच व्यक्ती पदावर राहिला. आज ते व्यक्तिमत्व आजारी आहे, व्हीलचेअरवर बसू नये. मला सांगा, 10 वर्ष एवढ्या मोठ्या देशाचं पंतप्रधान पद सांभाळलेला माणूस इथं बसलेल्यापैकी मला कोणी हातवर करून सांगावं महाराज मला रोज डॉक्टर मनमोहन सिंगांची आठवण येते. कोणाला येते? हातवर करा बरं. येते का? आता तुम्ही सांगा, 10 वर्ष देशाचं पंतप्रधान पद ज्या व्यक्तीनं सांभाळलंय, 10 वर्षांनी लोक त्याला विसरून जातात. तुमच्या ग्रामपंचायतीच्या आणि सोसायटीच्या टिमक्या मिरविता कुठं? खातं कोण आपल्याला? तुम्ही सांगा ना. अरे तुम्ही जेव्हा आजीचे माजी व्हाल, आजीन माजी कळतं ना, ज्या वेळेला तुम्ही आजीचे माजी व्हाल ना, तेव्हा शेजारची आजी तुम्हाला मेथीची भाजी सुद्धा द्यायची नाही. जरा लक्षात धरा. काय घेऊन बसले? तुमचं आमचं पद कुच कामी याच्यात नवल नाही. महाराज म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पदे
प्रॉपर्टी ऐश्वर्य ही हिताची लक्षणं नाही. याच्यामध्ये आतापर्यंत कोणाचं हित झालं नाही. आणि हित जर असतं तर महाराजांना सांगावं लागलं नसतं. महाराज म्हणतात 18-12 वनस्पती फळे फुळे वळंगती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते ज्या घरी कुलश्रिया राजराणी व संपत्ती ते सुख सांडोनिया कासया योग शिविती पय दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. त्याच्यामध्ये सुख असतं, त्याच्यामध्ये हित असतं. तर यांनी एवढं सर्वस्वाचा त्याकडून पलीकडे गेले नसते. म्हणून तुकोबाराय म्हणले बाबांनो, पैसा हिताचं लक्षण नाही आहे, पद हिताची लक्षण नाही आहेत, बायका मुलं संसार प्रपंच हिताची लक्षणं नाही आहेत. मग मानवी जीवनात आल्याच्या नंतर माणसाचं खरं हित कोणतं आहे? ज्याचं हित आधी झालंय ना त्याला विचारलं पाहिजे काय हित आहे. आणि मग तुकोबारायांनी ते हित सांगितलं. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे तुकोबाराय म्हणतात माणसाचं हित जन्मामध्ये आल्याच्या नंतर कोणतं असेल तर हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकवेद. भगवान परमात्म्याचं चिंतन करणं हेच मानवी जीवनाचं हित आहे. काय हित आहे? कारण कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय माणसाचा उद्धार दुसऱ्या साधनानं होत नाही. इतकं प्रखर साधन कलियुगामध्ये फक्त तेच आहे. महाराज म्हणतात कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचार्याणाम कलौतद हरी कीर्तनात. माणसाने काय केलं पाहिजे शास्त्र सांगतं बघा. शतविहाय भोक्तव्यम सहस्रम शरणमाचरेत लक्षविहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरी भजेत. काय केलं पाहिजे माहिती? 100 कामं सोडून माणसाने आंघोळ केली पाहिजे, 1000 कामं सोडून माणसाने जेवण केलं पाहिजे, 1,00,000 कामं सोडून माणसाने दान धर्म केला पाहिजे, पण कोटी कामं सोडून भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतन भगवान कोटी कामं सोडून केलं पाहिजे. कारण ते मानवी जीवनाचं हित आहे. अंतकाळाच्या वेळेला महाराज म्हणले धनानी भूमो पशवश्य गोष्टी भार्या ग्रहद्वाडे जरस्मशाणी देहश्यतायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकाहा. माणसं मेली म्हणजे पैसा बँकेत राहतो, जनावर गोठ्यात राहतात, बायका मुलं घरापर्यंत, सगळे सोयरे स्मशानभूमीपर्यंत. पण टाकलेल्या लाकडावरती आम्हाला जावं लागतं. तिथं आमचं सांगाती कोणी होतंय का? नाही ना. ह्या टायमाला माणूस मेलं तर ह्या टायमाला आपल्याला खाली सोडून येतात. मग तिथं कोण आपल्या सोबत राहतंय का? नाही ना, कोणी सोबत राहत. कबीर महाराजांची भाषा किती गोड आहे. महाराज म्हणतात मतलब के सब संग साथी जब वक्त पड़ा तो कोई नहीं जब टिकट मिला है जाने का
तो डेरा बनाया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे लेकिन जलने वाला कोई नाही. स्मशानभूमीत गेल्यावर आम्हाला जाळणाऱ्यांची गर्दी, आमच्या सोबत जळणारा कोणी नाही. सांगू तुम्हाला, प्रत्येक जण जन्माला आल्याच्यानंतर प्रत्येकाच्या आईनं प्रत्येकाला पहिल्या वस्त्रात गुंडाळलं, त्याचं नाव बाळूत म्हणतात ना, इकडं तो शब्द आहे ना. आणि शेवटच्या माणसाला शेवट आंघोळ घातल्यानंतर शेवटच्या वस्त्रात गुंडाळतात, त्याचं नाव आहे कफन. आयुष्यात पहिलं वस्त्र प्रत्येकाला मिळालं बाळूत आणि शेवटचं वस्त्र आहे कफन. पहिल्या वस्त्राला खिसा नाही आणि शेवटच्या वस्त्राला खिसा नाही. मधल्या काळात खिसं भरायची आणि कापायची केवढी धावपळ चालू आहे. आणि किती काही असलं तर ठेवत नाही. मग अंतकाळाच्या वेळेला काय काम येतं? भगवान परमात्म्याचं नामचिंतन करहारी भक्ती परलोकी येईल कामा. करहारी भक्ती परलोकी येईल कामा. घेतलेलं जे भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे ते अंतकाळाच्या वेळेला कामा येतील. बाकी सगळ्या गोष्टी इथं राहतील. म्हणून महाराज म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन. चला, मानवी जीवनातलं हित काय याची व्याख्या स्पष्ट झाली. भगवान परमात्म्याचं नामस्मरण. पण तुकोबाराय म्हणला, विचारलं महाराज आम्ही नामस्मरण करत नाही का? करतो ना, पण आमचं हित कुठं झालंय? महाराज म्हणले, तुम्ही नामस्मरण करता, तुम्ही औषध घेता पण पथ्य पाळत नाही. ज्या रामकृष्ण हरिमंत्रांनी तुकोबारायांना वैकुंठाला नेण्यासाठी भगवान देहूमध्ये आला, तेच रामकृष्ण हरिमंत्र, तोच रामकृष्ण हरिमंत्र आम्ही म्हणतोय. पण अजून आम्हाला विमानाचा आवाज सुद्धा आला नाही. विमानाचं लई लांब राहिलं आणि विमान येईन याच्या आशेवर पण बसू नका. मी म्हणतो खांदेकरी मिळाली तरी कमावलं तुम्ही, नाही तर लई मारामारी. मी तर देवाला रोज म्हणत असतो, नाही विमान आलं तर अडचण नाही, फक्त कंटेनरला धडकून मरण येऊ नको रे बाबा, प्रवासातली अवघड परिस्थिती आहे नाही का. विमानाचं लांब राहील आहे. तुकोबारायांनी रामकृष्ण हरिमंत्र म्हणला पण पथ्य पाळून म्हटला. तुम्ही रामकृष्ण हरिमंत्र म्हणता पण पथ्य पाळून म्हणत नाही, म्हणून त्याचा आसर पडत नाही. आमचे गुरुवर्य सांगत असतात, एक मुंगळा होता. मुंगळा त्यानं मिठाचा खडा तोंडात धरला आणि दिवसभर गुळाच्या डेफीवर फिरत होता. त्याला संध्याकाळी विचारलं, म्हणले कशी गुळाची चव? नाही म्हणला, गोड नाही, खारट आहे. चूक कोणाची आहे? तसं वासनेचा खडा अंतकरणात घेऊन आम्ही परमार्थाच्या गुळाच्या डेपेवर आहे. मरूल जाल पण तुम्हाला परमार्थाचा आनंद मिळायचा नाही. म्हणून ऐका ना, तुम्हाला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं असेल ना, तर महाराज म्हणले ते नामचिंतन करताना एक पथ्य पाळलं पाहिजे. ते हित करताना तुम्ही पथ्य पाळलं पाहिजे. काय नामचिंतन रूपी हिताचं पथ्य आहे? आता अभंगाच्या पहिल्याच्या हित भावे तरी दंभ दुरी ठेवा. 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 हित भावे तरी दंभ
करण्यासाठी जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं असेल तर महाराज म्हणले ते हित व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही एक गोष्टीचं पथ्य पाळा, नामस्मरण करताना अंतःकरणपूर्वक करा, दांभिकतेनं नामस्मरण करू नका. तुमचं आमचं नामस्मरणामध्ये दांभिकता फुल असल्यामुळं परमार्थानं जो फळ द्यायला पाहिजे ते परमार्थाचं. आणि तुम्हाला सांगतो तुकोबारायांच्या काळापेक्षा आता सध्या कीर्तन प्रवचन जास्त वाढलेत, सप्ते जास्त वाढलेत. तुकोबारायांना कीर्तन किती होती माहिती का? मोजून 10 ते 12 गावात कीर्तन असतील. देहू, आळंदी, पंढरपूर, माळशिरस लय झालं तरी इकडं लोहगाव, वाघोली, इकडं पैठण एवढ्याच भागात कीर्तन होती. आता सगळ्या राज्याच्या बाउंड्रीवरती संप्रदाय वाढला आहे. पण संप्रदाय वाढलाय तरी जी सुधारणा व्हायला पाहिजे ती होत नाही. परवा दिवशी मला एकानं प्रश्न विचारला, म्हणले महाराज एवढा संप्रदाय वाढला आहे तरी अजून लोक का सुधारली नाही? त्याला मी हसता हसता सांगितलं त्याचं कारण म्हणलं एवढंच आहे, काही मोबाईल खराब आहेत, काही चार्जर खराब आहेत. तुमच्या लक्षात आलं का? ज्या दिवशी योग्य चार्जरला योग्य मोबाईल भेटेल त्या दिवशी परमार्थाची चार्जिंग फुल होईल. बाबा विठाला विठाला. अडचण अशी झाली, पॉवरफुल वक्त्याला जर पॉवरफुल श्रोता भेटला किंवा पॉवरफुल श्रोत्याला जर पॉवरफुल वक्ता मिळाला तर परमार्थाचा रंग पाहिजे तितक्या प्रमाणात वाढेल. पण आता दोन्हींची अडचण तितक्याच प्रमाणात झाली. आता मी त्या विषयावर जास्त बोलत नाही. तुकोबाराय म्हणतात हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. दंभ म्हणजे काय? ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक शेतकऱ्याचा दृष्टांत दिलाय. म्हशीला जर पारडू झालं ना आणि ते जर मेलं तर म्हैस दूध देत नाही. शेतकरी मंडळीत तुम्ही लोक काय करतात, इकडं काय म्हणतात मला माहिती नाही, आमच्या पुण्यात त्याला भूत म्हणतात. भूत म्हणजे त्या मेलेल्या जे वासरू आहे तिचं त्याचं ते कातडं काढायचं, त्याच्यात भुसा भरायचा आणि ते असं डुप्लिकेट तिच्या पुढं आणून उभं करायचं. त्याला काय म्हणतात तुमच्या इकडं? हां भूतच म्हणतात ना. आणि मग ते म्हशीच्या जवळ उभं केलं तर ती म्हशीची जात मुळातच हाफ मॅटर राहते महाराज, त्याला काहीच कळत नाही. ती जर हायवेला सोडली ना हायवेला तर ती मधलीच पांढरी पट्टी धरती. कारण तिचं म्हणणे सार्वजनिक बांधकाम विभागानं सदर पट्टी माझ्यासाठीच तयार केली महाराज. मग ती कंटेनर येऊ नाही तर महाराजाची गाडी किती हाना किती मारा. ती म्हणते आमचा सोहिताचा धंदा, कोणी काही करा, निंदी कोणी मारी, वंदे कोणी पूजा करी, मज हे नाही तेही नाही, वेगळा अधोही पासोणी. अशा अवस्थेवरती ज्ञानोबाराय म्हणले जेणे सत्याचा भोकसा काढिला, असत्य तृणकुटा भरिला, तो दंभुरुडविला जगी हे. आणि तुम्हाला सांगतो व्यवहारात दांभिकता वाढली याच्यात नवल नाही, परमार्थात सुद्धा तितकीच वाढली. विठाला विठाला. सध्या लोक सुद्धा महाराज किती मोठ्या गाडीतून आला याच्यावरून तो मोठा आहे का लहान असं ठरवतात. लई शोकांतिक अवघड आहे. माझं एक वाक्य ऐका. भगवान परमात्म्याच्या पवित्र दरबारात बसलेत मंडळी, तुम्ही संप्रदायाचे अनुयायी मंडळी आहेत. माझं एक वाक्य ऐका. कीर्तनाला येणारे कीर्तनकार मोठ्या गाडीतून येवो अथवा न येवो, फक्त ते ज्ञानेश्वरी आणि गाथ्यातून आलेले असावे म्हणजे तुम्ही कमवलं महाराज. ते 40 लाखाच्या गाडीतून आले तर ते जर 4 महिने ज्ञानेश्वरी वाचूनच आले नसतील तर तुमचे पैसे वाया, आणि वेळ वाया, आणि सगळंच वाया. लय अवघड परिस्थिती आहे. दांभिकता जी परमार्थामध्ये वाढली ना ती कमी व्हायला पाहिजे. महाराज म्हणतात दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना परमार्थामध्ये काही पाहत नाही. माझा फेटा कसा आहे, माझं उपरणं कसं आहे, माझे कपडे कसे आहेत, माझं बोलणं कसं आहे हे तुम्ही पाहाल. पण मंदिरामध्ये बसलेला भगवान परमात्मा माझ्या अंतःकरणात काय चाललंय ते पाहतो. त्याला बाकी तुमचं काही घेणं नाही. महाराज म्हणले अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. दांभिकता म्हणजे काय एका शब्दात सांगतो. काय दांभिकता म्हणजे माहिती आहे? जे खोटं आहे ते खरं आहे असं समजून जगाला दाखवणं त्याला म्हणायचं दांभिकता. आणि अशी माणसं एक ना एक दिवस उघड पडल्याशिवाय राहत नाही. सांगतो तुम्हाला. महिला मंडळी एक जावई सासूरवाडीला आला, बारकाई नाही का, लय दांभिक गडी होता. आणि ते सासूरवाडीला आल्याच्या नंतर त्याची अडचण अशी होती की 7 वाजले की त्याला, संध्याकाळी 7 वाजले की त्याला असायचं रात आंधळून. पण गडी असला होता ना इतका दांभिक, कोणालाच ऐकायचं नाही, बोलायला पटाईतून वागायला तसलाच पटाईत.
नेमका 6 वाजता घरी आला. मग जावई आलाय म्हणून 4-5 माणसं जेवायला बोलवली. जेवायला बोलवलं तर ते 6 वाजता जिथं बसलं होतं त्याच्या पुढं लगेच पाठबीट मांडायची तयारी, रांगोळी काढायची तयारी चालू होती. ते लय हुशार होतं. त्याला ज्यावेळेला दिसत होतं ना त्याच वेळेला ते बरोबर पाटाच्या समोर अशा लाईनीला बसलं होतं. तो म्हणला काय नाही, जरी रात आंधळं लागलं ना सरळ उठायचं आणि पाटावर जाऊन बसायचं, काय अडचण नाही. योगायोग असा की जेवायला 7:30 वाजले तोपर्यंत याला रात आंधळं लागून अर्धा तास झाला होता. मग सगळे म्हणले बसा जेवायला. आता हे बाकीचे गेले हात धुवायला, ही गेलंच नाही हात धुवाय, काय याला कळतच नव्हतं कुठं काय ते. पण गडी दाम बिकलंय होतं. पण ते उठला आणि 2 पावलं गेलं आणि त्याची झाली दिशाभूल झाली ना. मग त्यांनी ताटाकं तोंड करून बसायचं ना कृष्णा महाराज, ते भीतीकं तोंड करून बसलं. ते रातांदळ असल्यामुळं डांबिक माणसं बघा, भीतीकं तोंड सगळी माणसं बसली. म्हणजे जावायला झालं काय, रुसला का. तेवढ्या सासूबाई आली म्हणजे जावाय बापू अहो ताट तर इकडे आहे आणि तुम्ही तिकडं तोंड करून कर. त्याच्या मनात चुकलं बरं का आपलं. पण तो म्हणला कबूल नाही व्हायचं. तो म्हणला सासूबाई मला कळत नाही का इकडं भिंत आहे, मला पण माहिती आहे भिंत आहे, पण तरी पण मी तिकडंच तोंड करून बसलोय. ते म्हणले असं का? म्हणजे तुमच्या भीतीचा कलर मला लय आवडलाय, तो आमच्या घरी द्यायचा आहे म्हणून पण चौकशी करतो. याला दांभिक म्हणायचं. महाराज बसलं पुन्हा उलटं तोंड करून. उलटं अशी बासुंदी वगैरे मस्त केली होती त्याला खायला. सगळेजण जेवायला बसले. त्या घरात एक मांजर होतं, माणसाळलं होतं. ते सगळ्यांच्या ताटाकडे गेलं, सगळ्यांनी शिरशिर केलं. ते तिथं गेलं, यांनी म्हणलंच नाही, याला दिसलंच नाही तर काय ढेकळं म्हणन काय. तिनं त्याची जी बासुंदी होती ती लब हाणली. तेवढ्या सासूबाई आली म्हणजे अहो जावाय बापू अहो त्या मांजरीनं बासुंदी खाली ना. तो म्हणला आपली लक्षात नाही आलं बरं का. पण ते लय दांभिक होतं. ते म्हणला सासूबाई मी एका फटक्यात तर मांजराला मारलं असतं, पण मला वाटलं तुमचं लाडाचं आहे का काय म्हणून मारलं नाही म्हणला. ती म्हणली लाडाचं आहे पण तुमच्या इतकं लाडाचं नाही, तुम्ही जास्त लाडाचे. तो म्हणला बरोबर येऊ द्या दुसऱ्या बारीनं मांजर नाही आलं, सासूच आली. महाराज आता काय करायचं इलाजच नाही. दुसऱ्या बारीनं त्याची ती बासुंदीची संपलेली वाटी टाकून दिली, दुसरी नवीन घेऊन सासूबाई आली. पण तुमच्यासाठी सांगतो जुन्या काळातल्या ज्या सासा होत्या ना, जावई जर घरात आल्या तर इतक्या मर्यादा पाळायच्या. जोरात चालत नव्हत्या, टपटप आवाज पायाचा येऊ देत नव्हत्या, हाताच्या बांगड्या अशा मागे सारत होत्या आणि मग त्याला पाणी देत होत्या, डोक्यावरचा पदर खाली पाडत नव्हत्या. आणि शक्यतो जावई जर घरात आल्या तर 3-3 वेळा इकडून तिकडं चक्रा मारीत. आलं ना तुमच्या लक्षात? हां, ते असं फिरतच नव्हतं. आता ही सगळे लव्ह मॅरेजची गिऱ्हाईक असल्यामुळे आहे ना, जावाई गेला का त्याची सासू म्हणती बंटी 2 तांबे भरून घे, तुला एक आणि मला एक. लय अवघड परिस्थिती आता त्याच्यावर बोलण्यात मजा नाही. आता ही सासू ती आली पण ती मर्यादा वाईक असल्यामुळं तिनं अशा हाताच्या बांगड्या मागे सारल्या का जावायला वाढताना बांगडी वाजता कामा नाही. आणि तिने हळूच त्या बासुंदीच्या याच्यात ते बुडवली, पळीन त्याच्यात टाकली की ती पळी आणि वाटी एकमेकाला टच झाली आणि खडबड आवाज आला. त्याला वाटलं मांजरच आली का काय बरं का. मांजर आली का म्हणले तो जावाई बी कृष्णा महाराजांसारखा असा पकवा द्यावा होता, असा हात राड झालता त्याचा पकवाद वाजू अशी हाताची बाई माग सारी एक जोर. सासूला मारायची नाही, फक्त उडवायची आपल्याला तिकडं पलीकडं. इतक्या जोरात मारलं. सासू त्या तिकडं भाऊ म्हणले काय झालं? अहो मी असं म्हणला, मला वाटलं मांजरच आहे का काय. गडी दांभिक होता. ऐक सगळी जेवणं खावणं झाली, लोकांनी त्याची मजा घेतली. लोक गेली निघून, त्यांना काय घे नाही. संध्याकाळी याला झोपायला सगळ्यात आतली खोली दिली. 12-1-2 वाजल्याने याला लघुशंका आली. हा म्हणला बाहेर जायचा कसा, पण गडी लय हुशार होता. त्याला 2-4 फेटे दिले होते, गावातल्या लोकांनी सत्काराला बांधले होते जावयाला. तरी ते 4 फेटे एकाला एक बांधले आणि एकाला एक बांधून जिथं झोपला होता ना त्याच्या बाजेच्या पायाला एक फेटा बांधला आणि म्हणला हे धरीत असं अंगणात जायचं आणि ते झालं का परत धरीत वरती यायचं. लय हुशार गडी. आणि गेलं त्या अंगणापर्यंत. दरवाजा उघडला आणि अंगणात गेलं. दरवाजाच्या पाठीमागं म्हशीचं पारडू बांधलं होतं आणि त्या बारीकेला सवय असते कशाची, कपडे खायची. दिवसभर जावयामुळं त्याच्या चारा पाण्याक कोणीच लक्ष दिलं नव्हतं. तो म्हणला तुझा कसरच भरून काढतो, काळजीच करू नको तू. आता ते तिथं आल्याच्या नंतर ते घेऊन बसलं होतं बाहेर अंगणात. त्या वासराने काय केलं, पारडाने त्या म्हशीच्या ते असं कुरतडून चावलं आणि ते कनेक्शन गेलं, तुटलं. याचा मोबाईल गेला नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर. आता काय करायचं, याचा कार्यक्रम उरकला हा म्हणला. आणि मग त्याला तुकोबरायांचं प्रमाण आठवलं. कोणतं प्रमाण असेल, गणेश महाराज. तो म्हणू लागला आता कैशी जाऊ घरा नवे बरा लौकिक. तो म्हणला आता कशी जाऊ का, पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. त्याला वाटलं आता कसं काय घरात जाऊ, पण हुशार होतं. निघाल्याच्या नंतर 2 दरवाजे होते. एक अख्ख्या लेडी जी काढल्या रस्त्याला झोपल्या होत्या ती एक खोली होती आणि त्याला इकडं मार्ग होता. त्याला ते आंधळा असल्यामुळे सुचलंच नाही. ते त्याच्या खोलीत जायच्या ऐवजी आलं ना तुमच्या लक्षात, ते गेलं लेडीच्या खोलीत गेलं आणि ती आडखळून पडलं की एक लेडी जोरात म्हणली चोर चोर चोर.
कोणी लाटणं आणलं, कोणी चप्पल आणली, कोणी काठी आणली, इतका मारमार मारला. तेवढ्यात त्याची सासू म्हणजे थांबा थांबा, मला 2 फटकं टाक द्या त्याच्या. का ते मगाच्या 2 फटक्याचा कसर काढायचा होता ना, असा त्याला जाम केला. नंतर जोरात लाव म्हणला, मी जावई आहे. ती म्हणली, मग काय काला झाल्यावर सांगणार होता का? याला म्हणायचं दांभिकाची फजिती. तसं व्यवहारात दांभिकाची फजिती व्हायची, त्याच्यात नवल नाही. पण महाराज म्हणले परमार्थात सुद्धा फजिती होते. काय अवस्था होते त्यांची? तुकोबाराय म्हणतात, देवना संसार तुका दोही माणसाला ना परमार्थ साधत ना त्याला देव साधत. तुका दोहीकडे चोर, दोन्हीकडे चोर होतो. महाराज म्हणले ही दांभिकता दूर ठेवा, अंतःकरण शुद्ध पूर्वक काय करा? चित्त शुद्ध सेवा देवाची. हे चित्त शुद्ध करा आणि देवाची सेवा करा. चित्त शुद्ध का करायचं? कारण परमार्थ हा चित्तावर अवलंबून आहे. आणि जोपर्यंत तुमचं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवान मच्छिंद्रनाथ तुमच्या हृदयामध्ये येऊन राहणार नाहीत. लक्षात धरा. चित्त शुद्ध म्हणजे काय माहितीये? वैर्याबद्दल सुद्धा माणसाच्या अंतःकरणात वाईट विचार येता कामा नये, याला चित्त शुद्ध म्हणायचं. कोणाबद्दल आपल्या मनामध्ये मत्सर येता कामा नये, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार उत्पन्न होता कामा नये. चित्त शुद्ध लक्षण काय सांगू तुम्हाला? अरे एकांतात श्री तुकोबारायांकडे गेल्यानंतर जाई हो तू माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, हे चित्त शुद्धाचं लक्षण आहे. चित्त शुद्धाचं लक्षण आहे. रस्त्यानं चालताना जर एखादी आपल्याला स्त्री दिसली, ती आपल्यापेक्षा जर वयाने लहान असेल तर ती आपली मुलगी आहे, आपल्यापेक्षा बराबरीची असेल तर ती आपली बहीण आहे, आणि आपल्यापेक्षा मोठी असेल तर ती आपली आई आहे. ही भावना ज्या दिवशी प्रत्येक युवकाच्या अंतःकरणात तयार होईल त्यावेळेला रामराज्य कलियुगात आल्याशिवाय राहणार नाही. महाराज आलं पाहिजे रामराज्य. हे चित्त शुद्धाची लक्षण आहे. सीतामय्येचं अपहरण झाल्याच्या नंतर तिला वाचवण्यासाठी सगळ्यात आधी प्रयत्न कोणी केला असेल तर त्याची जात गिधडाची होती. त्याचं नाव जटायू आहे. म्हणजे रामायणामध्ये गिधडांना कळत होतं परस्त्रीची आबरू वाचली पाहिजे, पण आताच्या गिधडांना कळत नाही. केवढी शोकांतिक आहे ना, शोकांतिक आहे. चित्त तुम्हाला सांगतो, स्वामी विवेकानंद अमेरिकेत गेले. महिला मंडळ बारकाई नाही का? त्यांची विद्वत्ता, त्यांचं ते तेज, त्यांचा लौकिक, त्यांचा ऐश्वर्य, त्यांचा हुबेहूपणा, त्यांची सगळं पाहून एक अमेरिकेतली श्रीमंत स्त्री त्यांच्या समोर गेली. त्यांनी म्हटली, महाराज माझा एक प्रस्ताव आहे तुम्हाला द्यायचा आहे, कृपया तुम्ही तो स्वीकार करावा. स्वामी विवेकानंदांना वाटलं काहीतरी चांगला प्रस्ताव आहे. म्हटले काय? म्हणली मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. स्वामी विवेकानंद म्हटले, बरं का लग्न करायची इच्छा आहे? म्हटली, महाराज तुमच्यासारखा विद्वत संपन्न मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. महाराज 2 मिनिटासाठी त्यांनी स्मित हास्य केलं. समोर तिला बसवलं. महाराज असं बसले. म्हणले, बाई मी तुझा प्रस्ताव मान्य करतो, पण माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे. ती म्हणली, विचारा ना, कोणताही प्रश्न विचारा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतल्या श्रीमंत बाईला प्रश्न विचारला. म्हणली, बाई भविष्यात जर तुझं माझं लग्न झालं तर आपल्याला मुलगा होईल याची काही गॅरंटी तुला आहे का? म्हणली, नाही ना महाराज. बरे झालाच मुलगा तर तो जगेल याची काय गॅरंटी आहे? म्हणली, त्याची काही गॅरंटी नाही. जगलाच तर तो शाळेत जाईल याची काय गॅरंटी? म्हणली, त्याची नाही. गेलाच शाळेत तर माझ्या इतका शिकेल याची काय गॅरंटी? म्हणली, त्याची गॅरंटी नाही. बरं शिकलाच माझ्या इतका तर माझ्या इतका प्रसिद्धीला येईल याची काय गॅरंटी? म्हणली, त्याची नाही गॅरंटी. आणि आलाच माझ्या इतक्या प्रसिद्धीला तर त्याची प्रसिद्धी पाहिला तू आणि मी जिवंत राहू याची काय गॅरंटी आहे का? म्हणले, नाही ना. मग कशाचीच गॅरंटी नाही तर लग्न करायचं कशाला? मग म्हटली, माझ्या स्वप्नाचं काय करायचं? म्हणले, तुझं स्वप्न 1 मिनिटात पूर्ण करतो. कसं करणार? तुला माझ्यासारखाच मुलगा पाहिजे ना, मग एक काम कर, तू मलाच तुझा मुलगा समज ना. याला चित्तशुद्धाचं लक्षण म्हणायचं. मला इतकं चित्त शुद्ध असलं पाहिजे परमार्थामध्ये. आताच्या कलियुगात जर असा श्रीमंत स्त्रीचा प्रस्ताव आला तर त्याच्यावर मी कधीतरी बोलेन, विठ्ठल विठ्ठल चित्त शुद्ध सेवा देवाची. हे देवाची सेवा करायची. देवाची सेवा म्हणजे काय? भगवान परमात्म्याची इथं सेवा करायची. त्याला आंघोळ घालणे, कपडे घालणे, नैवेद्य घालणे तर सेवाच आहे. पण महाराज म्हणतात, हे एखाद्या तहानल्याची ताण भागवणं ही भगवान परमात्म्याची सेवा आहे. एखाद्या भुकेल्याची भूक भागवणं ही मच्छिंद्रनाथ महाराजांची सेवा आहे. एखादा आडला नडला तुमच्याकडे आला आणि तुमच्याकडे त्याला देण्यासाठी काहीतरी असेल, त्याची गरज पूर्ण केली ही ईश्वराची सेवाच आहे. दुसऱ्या कोणत्या सेवा आहेत महाराज? महाराज म्हणतात, कोणाही जीवाचा जीवाचा
महाराज म्हणतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे भगवान परमात्म्याच्या सेवेचं वर्म आहे. म्हणून चित्त शुद्ध करा, भगवान परमात्म्याची सेवा करा, दांभिकता बाजूला ठेवा, ही हिताचं लक्षण आहे. पण भगवान परमात्म्याची सेवा करताना एक पथ्य पाळलं पाहिजे. कोणतं पथ्य? 2 पथ्य सांगितले अभंगाच्या दुसऱ्याच्या. हित व्हायचं असेल तर दांभिकता बाजूला ठेवा, चित्त शुद्ध करा, ईश्वराची सेवा करा. पण ईश्वराची सेवा कशी करा? एकांतात करा आणि आवडीनं करा. भगवान परमात्म्याची सेवा ही नेहमी आवडीनं केली पाहिजे. कारण महाराज म्हणले तो तुमचं काही पाहत नाही. तुकोबाराय म्हणतात गिरीधर लाल तो भाव का भुका राग कदा कुछ नाही जानत तुका येईल तैसा बोल रामकृष्ण. काही नाही लागत त्याला, अंतकरणातली गोडी लागते. आणि तुम्हाला सांगतो भगवान परमात्म्याच्या भजनात भगवान परमात्म्याच्या सेवेत आवड असली पाहिजे, नाही तर ती प्रोसेस होते. प्रोसेस काही माणसं परमार्थ करतात पण त्याच्यात आवड नाही ना. 2 मित्र होते, त्यातला एक दांभिक होता, त्याला ज्ञानेश्वरी वाचायचा छंद होता. पण ज्ञानेश्वरी केव्हा वाचायचा माहिती आहे का? तो चौकात लोक जमा झाली की अंगणात ज्ञानेश्वरी घेऊन बसायचा. का? लोकांनी पाहिलं पाहिजे. आणि लोक एकदा चौकातली निघून गेली का जेवढी वाचून होईल तेवढी वाचायचा. ती मागची जी कोण आहे ती पुढं आणून ठेवायचा, ज्ञानेश्वरी बंद करायचा, ती बांधून ठेवून द्यायचं. तो कामाला निघून गेला की त्याचा एक मित्र होता खोलीतला, तो काय करायचा, त्याची जेवढी पानं वाचून झाली तर त्यांनी जिथं खून आणून ठेवली ना ती खून परत पहिल्या जागेवर आणून ठेवायचा. दोघांचा रूट असं चालायचं. हा 20 पानं पुढं जायचा आणि तो कामाला गेला का तो त्याची खून परत माग आणून ठेवायचा. मग दुसऱ्या दिवशी आल्यावर याला कळावं का नाही आपली ज्ञानेश्वरी परत तिथूनच रिस्टार्ट झाली म्हणून. प्रेमच नाही तर कळलं कसं? ती लोक बघायची ना वाचायची, लोक बघ. महिना झाला त्याला कळालंच नाही काय झालं. ज्यांनी खून बदलून कंटाळला तो म्हटला रामा अरे तुला ज्ञानेश्वरी वाचून किती दिवस झाले? म्हणला 1 महिना होता आला. म्हणले काय ज्ञानेश्वरी बद्दल तुझा अनुभव आहे, काय वाटतं तुला ज्ञानोबा? अरे म्हटला ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी अरे सुरेख आहे, सुंदर आहे, मनोहर आहे, फार गोड आहे, फार अर्थभरीत आहे, रसभरीत आहे. पण ज्ञानोबारांचं एक चुकलंच. म्हणला ज्ञानोबारांचं काय चुकलं? म्हणला त्याच ओव्या डबल लिहिल्यात. म्हणला ही लय अडचण आहे ज्ञानोबारांची. अरे ज्ञानोबारांनी ओव्या गधड्या डबल नाही लिहिल्या, तू डबल वाचतोय का? प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचुनी काय. म्हणून भजन मी म्हणतो रोज 100 ओव्या वाचण्यापेक्षा 2च वाचा, पण प्रेमानं वाचा. 100 गाथ्याचे अभंग नुसती प्रोसेस म्हणून वाचण्यापेक्षा 1च वाचा, पण अर्थभरीत वाचा आणि प्रेमानं वाचा. काही लागत नाही. महाराज म्हणले आवडीने भावे हरिनाम येशी तुझी चिंता द्याशी सर्व आहे. आणि गायलं पाहिजे पण कुठं लोकांतात नाही, कुठं एकांतात. उघड्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा आवडी विठ्ठल गाईजे एकांती गाईजे. आणि मग काय होईल? अलभ्यते लाभ येते घरा. लाभ सहज होतो, महालाभ प्रयत्नाने मिळतो आणि अलभ्य लाभ पुण्याईनं होतो. अलभ्य लाभ म्हणजे काय? भगवान परमात्माच घरी येतो. महाराज म्हणतात सुख्य येतो घरा नारायण, सुख्य
आवडीनं जर देवाचं भजन केलं तर तुम्हाला पंढरीला जाण्याची गरज नाही. पंढरीचा पांडुरंग परमात्मा चालन गिरणारी गावामध्ये येईल. हा, तुम्हाला मडीला जायची गरज नाही. भगवान परमात्मा चालत तुमच्या घरी येईल. फक्त अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. ज्या दिवशी ते होईल त्यावेळेस देव घरी येतो. याला म्हणायचं आलभ येतो लाभ येते घरा. कोणाच्या घरी आला? महाराज म्हणले देव घरा आला, भक्ती सन्मानी पूजिला, पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी, काय करू उपचार खोप मोडकी जर. पण तो जर घरी घरी म्हणजे तो सिमेंट पंत्र्याच्या घरात येत नाही. त्याला जर यायचं असेल तर हे हृदयातलं घर पाहिजे. मग त्याला जर घरी आणायचं असेल तर आतमध्ये घरातली जी माणसं आहेत ना ती आधी बाहेर काढली पाहिजेत. महाराज म्हणले त्यांना अंतःकरणात थारा म्हणजे वस्ती देता कामा नये. अभंगाचं तिसरं चरण. न द्यावे
भगवान परमात्मा हृदयामध्ये यावा असं वाटत असेल तर महाराज म्हणतात, अनेकांतरान द्यावी वसती, करावी ती शांती वासणीची. माझा नियोजित वेळ संपलाय, एक 5 मिनिट घेतो आणि शेवेला समारोपाकडे नेतो. भगवान परमात्मा हृदयात यावा असं वाटत असेल, तो अंतकरणात येतो, तेच त्याच्यासाठी राहण्यासाठी योग्य घर आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणी चित्त करारे निर्मळ, एवढी गोपाळ राहे तेथे निर्मळ, हे काय अधिष्ठान तयाचे. पण आधी अंतकरणात काय माहिती का, महाराज म्हणले, ओले मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर, गुफा करिता ती पोखर. याचा नका करू अंगीकार का. अंतकरणातले जे विषय आहेत ते बाहेर काढा, मग भगवान परमात्मा राहतो. आणि ते नाही करता आलं तर शेवटचे 2 मिनिटच घेतो आता. शांती वासनेची करायला सांगितली. बारकाईनं मुद्दा ऐका. आता तुम्ही अख्खा ज्ञानेश्वरी वाचली, अख्खी गाथा जरी वाचली तर ज्ञानोबाराय अथवा तुकोबाराने आधीकडून सगळं संत मंडळींनी कुठंच वास्तूची शांती करा असं सांगितलेलं नाही. माझं तर वैयक्तिक मत असं आहे, 10 लाख रुपयाचं नाही 10 कोटीचं जर घर बांधलं ना, एखाद्या वेळेला त्या वास्तूची शांती नाही केली तर ते दगड मातीचं घर तुम्हाला काही करायचं नाही. तुम्हाला जर शांतीच करायची असेल तर वास्तूची करण्यापेक्षा वास्तूत राहणारा जो तिचा मालक आहे त्याच्या वासनेची शांती करा. तुम्ही जग जिंकलं महाराज, हा जग जिंकलं. आमची अडचण काय झाली माहिती आहे का, आम्ही वास्तूची शांती ब्राह्मण आणून करतो, पण मालकाची जी अशांती आहे ती कोण करेल. 3 मजली बिल्डिंग बांधली तरी 4थ्याचे गज जे आरती वर काढलेत त्या आरती वासनेची शांती होणं गरजेचं आहे का. वास्तूची काय म्हणणं आहे तुमचं, वासनेची शांती होणं गरजेचं. 80,000 सुंदर बायका असताना एक स्त्रीची इच्छा झाली, परिणामी 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू होते, एवढे धुळेला मिळाले. इतकी अवघड वासना आहे. म्हणून महाराज म्हणले, वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा, पाहत्या रावणा काय झाले, इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणून करावी ती शांती वासनेची, आणि काय करावडी विठ्ठल गाई जे कांती. काय होईल महाराज, महाराज म्हणले, तुमच्या निर्वाणीला हाच एक रामबाण म्हणून उपाय कामाला येईल. अभंगाचं
पदवा पदरे पधरे पदगा गरे गरे सा गरे 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 पदने सा दा 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 पदने सा दा 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 पदने सा दा 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 हे सारे गरे गम गम पधा गम गसाने पदसा पदसा गसारे सा पदसा गसारे सा का गरे रे सा तने रे का गरे रे सा सा का गरे सा ने का गरे सा सा का गरे रे सा तने रे का गरे रे सा सा ने सा 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 ने ने सा पदने सा 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 ने ने सा पदने सा 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 ने ने सा पदने सा पदने सा पदने सा पदने सा 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 ने ने 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 सा पदने सा 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 ने
म्हणे बाण हाची निर्वाणीचा सकाळच्या वावुगी ही वाचा वेचू नये आवडी विठ्ठल गाईजे कांती आलभ्यते येते लाभ घरा झालेली सेवा भगवान मच्छिंद्रनाथांच्या चरणारविंदी समर्पित करतो। तुम्हा सर्व श्रोतू सज्जनांच्या चरणारविंदावरती समर्पित करतो। उत्तम गायनाचार्य गुरुबंधू मंडळी, मृदंगाचार्य महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, खरं तर कडकडून एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा मंडळी। सुंदर माईक सिस्टीम ज्यांनी लावली त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। हा ते लय महत्त्वाचं असते महाराज नाही का। एवढ्या लांबून आल्याच्या नंतर ह्या सगळ्या मंडळींनी खरं तर थकवा दूर गेला पाहिजे आणि तो दूर गेला। उत्तम वाजवणारी माणसं, उत्तम गाणारी माणसं, लोक लाखो रुपये सप्त्यावर खर्च करतात, पण माणसं निवडताना चूक करतात आणि नेमकं जे मेन महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो ढासळतो आणि हा कार्यक्रम मात्र जोरदार होतो, दुसरं काही होत नाही। हे एखाद्या वेळेला कमी पडलं तर चालेल, हे झालं पाहिजे। 12 महिने आपलं ते चालू आहे। तुम्ही खरंच मंडळी खूप भाग्यवान आहे। भगवान परमात्म्याची प्रसन्नता आहे, असाच आशीर्वाद भगवान परमात्म्याचा तुम्हाला लागावा। उत्तर तुमची संप्रदायावरची भावना ही वाढत जावी ही सद्भावना व्यक्त करतो। वेळेचे मर्यादेचं मला बंधन आहे आणि मलाही पुढचा प्रवास असल्यामुळं आपल्या नियोजित वेळेत झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो। पंगतवाली माणसांना काय करायचं?